नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया आपल्या पाठ्यपुस्तकातील विभाग 3 स्थूल वाचन। आपल्या पाठ्यपुस्तकातील हे पहिलंच स्थूल वाचन। पाठाचं नाव आहे बालसाहित्यिका गिरिजा केर आणि लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड। 1945 मध्ये लेखिकेचा जन्म झालेला आहे आणि अजूनही त्या हयात आहेत। लेखिका प्रसिद्ध बालसाहित्यिका म्हणून सर्वांना परिचित आहेत। त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके असं विपुल साहित्य त्यांचं प्रसिद्ध आहे। विशेष करून बालांसाठी कथा, नाटके, कादंबऱ्या अशी जवळपास 119 पुस्तकं त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष राहिलेल्या होत्या आणि विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून त्यांना डिलीट ही पदवी सुद्धा प्रदान करण्यात आलेली आहे। साहित्य क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या पुरस्कारांपैकी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य अकादमी पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत। इसवी सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या होत्या। त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी ही त्यांची कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटकं आणि झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या त्यांच्या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी त्यांच्या बालकथा आणि चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही त्यांची बालनाटके इत्यादी विपुल साहित्य लेखन लेखिका डॉक्टर विजया वाड यांचं प्रसिद्ध आहे। या पाठामध्ये लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी आपल्याला बालसाहित्यिका गिरिजा केर यांची ओळख त्यांनी आपल्याला करून दिलेली आहे। बालमित्रांनो, लेखिका गिरिजा केर ह्या सुद्धा लोकप्रिय लेखिका आहेत। कथाकथन शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहेत। त्यांच्या साहित्यातून प्रासादिक आणि प्रसन्न लेखन शैली हे त्यांच्या साहित्याचे काही गुणविशेष आहेत। त्यांच्या साहित्यातून लेखिका गिरिजा केर यांच्या साहित्यातून आपल्याला मानवतावादी दृष्टिकोन दिसून येतो। लेखिका विजया वाड म्हणतात की लेखिका बालसाहित्यिका गिरिजा केर यांची ओळख करून देत असताना, त्यांच्या साहित्याची ओळख करून देत असताना लेखिका आपल्याला म्हणतात की काही नावं वलयांकित असतात आणि काही नावं हृदयांकित असतात। बघा बाळांनो, काही माणसं वलयांकित असतात आणि काही माणसं हृदयांकित असतात। म्हणजे व्यक्ती म्हटल्यानंतर समाजामध्ये राहणं आलंच आणि समाजामध्ये राहत असताना, वावरत असताना अनेक लोकांशी आपला संबंध येतो, हितगुज होतं, गप्पा गोष्टी होतात। कुठल्या ना कुठल्या प्रसंगाने आपण एकमेकांना भेटत असतो, पण या भेटीगाठीतूनच आपले ऋणानुबंध जुळतात। काही माणसं आपल्याला नाव काढल्याबरोबर आठवतात, अरे हां, त्या प्रसंगी तो व्यक्ती भेटला होता, त्यावेळेला ना ही आठवण निघाली होती। म्हणजे बरोबर जेव्हा जेव्हा एखाद्या वेळेला त्या व्यक्तीचं नाव निघेल तेव्हा तो व्यक्ती आपल्याला आठवत राहतो। पण एखादा व्यक्ती मात्र कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या हृदयामध्ये जागा करून घेतो। म्हणजे वरवर तर त्यांची भेट होत राहतेच, पण त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी लिहिलेलं साहित्य, त्यांनी केलेल्या गप्पा गोष्टी म्हणजे असे अनेक प्रसंग, त्या प्रसंगातून तो व्यक्ती आपल्याला आठवतो आणि आपला हृदयाचा ठाव घेऊन बसतो। आणि म्हणूनच लेखिका डॉक्टर विजया वाड म्हणतात
की काही नावं ही वलयांकित असतात आणि काही नावं हृदयांकित असतात, पण लेखिका गिरिजा कीर मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहेत. म्हणजे रोजची भेट होत नाही, प्रसंगानुरूप भेटीगाठी होतात, पण गिरिजाताईंनी मात्र हृदयामध्ये जागा घेतलेली आहे. आणि का घेतलेली आहे तर लेखिका डॉक्टर विजया वाड ह्याही सुद्धा बालसाहित्यिका आहेत. त्यांचीही विपुल प्रमाणामध्ये साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. आणि लेखिका गिरिजा कीर ह्याही सुद्धा बालसाहित्यिका आहेत. आणि त्यामुळे आमचा ऋणानुबंध जास्त पक्का झाला आणि गिरिजाताईंनी हृदयामध्ये जागा घेतली. कारण गिरिजाताईंचं, गिरिजा कीर यांचं जेव्हा जेव्हा मी साहित्य वाचते, जेव्हा जेव्हा त्यांचं कोणतंही, मग ते नाटक असो, कादंबरी असो, बालसाहित्य असो किंवा कथा असो, जेव्हा जेव्हा त्यांचं साहित्य मी हाताळते किंवा साहित्य मी बघते किंवा साहित्य मी वाचते, तेव्हा तेव्हा त्यांच्या लेखन प्रवासाला, त्यांच्या प्रत्येक साहित्याला काय आहे, माणुसकीची किनार आहे. आणि म्हणून मग ते दैनिक मासिक असो, दैनिके असो, मासिके असो, नियतकालिके असो किंवा त्यांचं कोणतंही पुस्तक असो, आकाशवाणीवरच्या गोष्टी असो, दूरचित्रवाणीवरच्या असोत किंवा काहीही असो, सगळीकडे आमच्या गिरिजाताई मुक्तपणे संचार करतात आणि मनाचा ठाव घेतात. म्हणजे उत्तम कथानकाने मन जिंकणाऱ्या लेखिका म्हणून गिरिजाताई ओळखल्या जातात. आणि म्हणूनच या पाठामध्ये बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठात त्यांची नाटकं, गिरिजाताईंनी लिहिलेली नाटकं, त्यांची स्तोत्रे, कादंबऱ्या, कथानकं, बालसाहित्य, म्हणजे बालसाहित्य जे त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे त्यांचं जे साहित्य आहे ते वाचत असताना आपल्या मनाचा अगदी ठाव घेते. आपण त्यामध्ये तल्लीन होऊन जातो. म्हणजे एकदा जर गिरिजाताईंचं कोणतं नाटकाचं पुस्तक असेल, कादंबरी असेल, बालसाहित्याचं एखादं छोटंसं पुस्तक असेल, काही का असेना, एकदा वाचायला हाताशी घेतलं की ते पूर्ण संपल्याशिवाय पुस्तक आपल्याला बाजूला ठेवण्याची इच्छाच होत नाही. कारण त्या साहित्यातील प्रत्येक गोष्ट ही कशी वाटते, आपली वाटते. कारण त्या साहित्याला माणुसकीची किनार आहे. एक एक अनुभव वाचत असताना आपलं मन पूर्णपणे खिळून जातं. आणि म्हणून म्हणजे लेखिका म्हणतात की जेव्हा 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 गिरिजाताईंचं साहित्य वाचलं जातं तेव्हा तेव्हा त्या साहित्याचा आस्वाद आपण घेत असतो. आणि एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ लेखिकेने आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, सगळे बालक आहात आणि या बालमनावर चांगले सुसंस्कार व्हावेत. कारण ही आजची तुमची ही जी पिढी आहे ती उद्याची भावी नागरिक होणार आहे. आणि हा नागरिक कसा असला पाहिजे, संस्कारक्षमच असला पाहिजे. आणि हे जे संस्कार करायचे आहेत ते सगळे संस्कार हे केव्हा होतात, बालमनावर होतात, बालक असताना होतात. बाळांनो, असं म्हटलं जातं की वयाच्या म्हणजे आपला जन्म झाला तेव्हापासून तर वयाची 5 वर्ष ही अतिशय महत्त्वाची असतात. कारण या वयाच्या 5 वर्षामध्ये जेवढ्या गोष्टी आपण शिकतो, जेवढं ज्ञान आपण आत्मसात करतो, तेवढं ज्ञान आपण आपल्या अखेरच्या श्वासापर्यंतही सुद्धा संपादन करू शकत नाही असं म्हटलं जातं. आणि म्हणून लेखिका डॉक्टर विजया वाड यांनीही सुद्धा प्रसिद्ध लेखिका गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची ओळख आपल्याला मुद्दाम या पाठामध्ये करून दिलेली आहे. हेतू हाच की तुमच्यावर योग्य ते संस्कार व्हावेत, तुम्हालाही त्याचा रसास्वाद घेण्याची सवय लागावी, वाचनाची आवड लागावी. कारण म्हटलं जातं बाळांनो, वाचाल तर वाचाल. कारण वाचनाचे संस्कार कळत न कळत आपल्या मनावर होत असतात आणि हे संस्कार या भावी पिढीवर व्हावेत यासाठी हा पाठ. म्हणजे
लेखिका म्हणतात, आपण बाळांनो बघा, आपण दैनंदिन जीवन जगत असताना मनोरंजन म्हणून अनेक गोष्टी करतो आणि कुणाला कशाची आवड, कुणाला कशाची आवड, कुणाला कशाची आवड, प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार कृती करत असतो. मग एखाद्याला नाटक बघायची आवड असेल, वाचायची आवड असेल, एखाद्याला कथा कादंबरी वाचायला आवडत असेल, एखाद्याला नाटक आवडत असेल, एखाद्याला टीव्हीवरचे कार्यक्रम आवडत असतील, एखाद्याला काय आवडत असेल, सिनेमा आवडत असेल, कोणाला एकांतात बसून गाणी आवडत असतील, तुमच्यासारख्या नवीन पिढीला नवीन पिढीची गाणी आवडतील, तर काहींना जुनी गाणी सुद्धा आवडतील. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार कलाकृती करत असतो, त्याचा आस्वाद घेत असतो. मग ही आवड आपल्या मनामध्ये का निर्माण होते, कशी निर्माण होते? म्हणजे मला जर एखादा सिनेमा आवडला, मी सिनेमाला गेलो आणि 3 तास मी सिनेमा पाहून आलो, तर माझ्या आवडीचा जर सिनेमा असेल, खरोखरच मला तो मनापासून आवडलेला असेल, तर तेवढंच मन लावून मी तो सिनेमा बघतो. म्हणजे त्या सिनेमातील प्रत्येक पात्र काय करतो आहे, काय बोलतो आहे, कसा वागतो आहे, हे सगळं मी समजून घेतो. आणि तो सिनेमा बघून आल्यानंतर जर समजा पवार मॅडमने विचारलं की काय रे बाळा, काल तू तानाजी सिनेमा बघितलास ना, तर मी म्हणतो हो मॅडम, बघून आलो, खूप छान होता, मला मनापासून आवडला. सांग बरं त्यामध्ये तू काय काय बघितलंस? तर खरंच जर मी मनापासून तो सिनेमा बघितला असेल, त्या सिनेमाचा पूर्णपणे मी जर रसास्वाद घेतला असेल, तर मीही सुद्धा जणू काही एक तानाजीच आहे असं समजून त्या सिनेमातील प्रत्येक गोष्ट मी पवार मॅडमला रंगवून सांगू शकतो. आणि एखादी कलाकृती मला आवडतच नसेल आणि ती गोष्ट मी माझे बाबा सांगतात म्हणून करतो आहे, किंवा आई सांगते म्हणून करतो आहे, किंवा पवार मॅडम सांगतात म्हणून मी करतो आहे, किंवा माझी ताई सांगते, दादा सांगतोय, मित्र सांगतोय, मैत्रीण सांगते आहे म्हणून जर मी त्यांच्या समोर जर घेत असेल, तर मला त्या कलाकृतीचा आस्वाद घेता येणार नाही. आणि जर आस्वाद घेता आला नाही, तर मला ती गोष्ट कथनही करता येणार नाही, सांगताही येणार नाही. पण लेखिका गिरिजाताई यांच्या साहित्यामध्ये ही शक्ती आहे. कारण गिरिजाताईंचं साहित्य जे आहे ते साहित्य आपल्याला आपलं वाटतं आणि प्रत्येक व्यक्ती त्यांचं साहित्य वाचत असताना त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातो, रममान होऊन जातो. प्रत्येक साहित्य कृतीचा आस्वाद घेत तो वाचत असतो. आणि म्हणून लेखिका डॉक्टर विजया वाड म्हणतात की मला गिरिजाताईंची ओळख करून देणं, बालकांपर्यंत त्यांचं बालसाहित्य पोहोचवणं आणि त्या बालसाहित्याची आवड निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हा पाठ इथे आपल्याला अभ्यासाला दिला. लेखिका विजया वाड म्हणतात की आज मी तुम्हाला त्यांच्या साहित्याबद्दल सांगणार आहे, या साहित्याबद्दल लिहिणार आहे, या साहित्याबद्दल बोलणार आहे, या त्यांच्या साहित्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कारण त्यांचं भरपूर साहित्य प्रसिद्ध आहे. अनेक नाटकं आहेत, अनेक कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, बालसाहित्य आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा परिचय करून देणं इथे शक्य होणार नाही. पण त्यांच्या बालसाहित्याला सुद्धा काय आहे, माणुसकीची किनार आहे, बालकांसाठी आहे. त्यांच्या साहित्यामध्ये कुठेही अद्भुत रम्यता आपल्याला दिसून येणार नाही, कुठेही एखादा चमत्कार वगैरे दिसून येणार नाही. कारण त्यांच्या साहित्यांमध्ये बालकांसाठी जर साहित्य जर आहे, बालसाहित्य जर आहे, तर बालकांच्या ज्या समस्या आहेत, दैनंदिन जीवन जगत असताना त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, त्यांना जे करावंसं वाटतं आहे, त्यांना त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या, त्या अडचणी, तसे प्रसंग
त्यांनी त्यांच्या बालसाहित्यातून रेखाटलेलं आहे. आणि म्हणून लेखिका म्हणतात की त्यांचं साहित्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा कोणतंही साहित्य वाचा, कथा वाचा, कादंबरी वाचा, नाटकं वाचा, बालसाहित्य वाचा, कुठेही त्यांच्या एवढ्या मोठ्या विपुल साहित्य संपदेमध्ये कुठेही तोच तोपणा आढळून येत नाही. आणि त्यांचं खरं यश जे आहे ना बालमित्रांनो, लेखिका गिरिजाताई कीर यांचं, त्यांचं यश हे कशात आहे? त्यात आहे की कुठेही त्यांचा तोच तोपणा तिथे आढळून येत नाही. आणि तुम्ही जर त्यांची नाटुकली वाचलीत, लहान आहात तुम्ही, सध्या बालक आहात, आणि त्यांचं बालसाहित्य जर तुम्ही वाचलं, त्यांची नाटुकली जर तुम्ही वाचलीत, तर तुमच्या ते लक्षात येईल की खरंच आपल्याला डॉक्टर विजया वाड या लेखिकेने जे सांगितलेलं आहे ते अगदी खरं आहे. कुठेही अद्भुत गोष्टी घडलेल्या नाही आहे, कुठेही एखादा चमत्कार घडलेला नाही आहे, तर त्यांच्या साहित्यामध्ये तुम्हाला काय दिसून येईल? दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न दिसून येतील. आणि म्हणूनच त्यांचं साहित्य वाचायला आपल्याला आवडेल. आवडेल नव्हे, आवडतेच. आणि म्हणून लेखिका म्हणतात की आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले, या बालनाटिका ज्या आहेत त्या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहेत. नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या बालनाटिका ज्या आहेत त्या बालनाटिका बालवर्गासाठी प्रसिद्ध आहेत. आणि या बालवर्गांसाठी असलेल्या बालनाटिकांचं विशेष महत्त्व मला का वाटतं? कारण हा जो प्रांत आहे तो प्रांत पूर्णतया इथे दुर्लक्षित असा आहे. आणि म्हणूनच पुण्याच्या आपल्या रजनी परांजपे ह्या ज्या लेखिका आहेत, या वयोगटातील त्यांनी म्हणजे मुलांना आवड निर्माण करायची असेल, बालसाहित्याची आवड निर्माण जर करायची असेल, तर बालकांसारखं आपल्याला कार्य करावं लागेल. बालकांमध्ये राहून जर आपण मोठ्या माणसाच्या गोष्टी त्यांच्यासोबत जर करायला जर लागलो, तर त्या बालकांना त्या कधीही आवडणार नाही. त्यांच्या वयानुसार जर त्यांना आपण त्या कलाकृती दिल्या, त्यांच्या वयानुसार जर त्यांना आपण कोणतीही गोष्ट करायला जर लावली, तर मुलंही सुद्धा आनंदाने ती गोष्ट करतात. आणि नेमकं हेच पुण्याच्या रजनीताई परांजपे यांनी ते हेरून घेतलं. आणि या वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी अतिशय सोपी आणि जोडाक्षर नसलेली पुस्तके तयार करण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. आणि काय सांगावं बाळांनो, या प्रकल्पाला एवढा भरभरून त्यांना प्रसिद्धी मिळाली, प्रतिसाद मिळाला की या लहान मुलांची जोडाक्षर विरहित म्हणजे एकही जोडाक्षर नसलेली वाक्य, अशी वाक्य मुलांना त्यांनी तयार करायला लावली. आणि त्या वाक्यानुसारच त्यांच्या एक एक कथा तयार करायला लावल्यात आणि त्यांचं बालसाहित्य तयार झालं. आणि म्हणूनच म्हणजे लेखिका डॉक्टर विजया वाड आपल्याला म्हणतात की मला आपल्या गिरिजाताई नेमक्या का बरं जास्त आवडतात? कारण एका बालनाटिकेचा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. बालनाटिका आहे एक अर्ज आहे बाप्पा, बालकांचे प्रश्न. याच्यामध्ये पात्र आहे, कुटुंब आहे, त्या कुटुंबातील बहीण आहे, भाऊ आहे आणि अवंगडी समंगडी त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत एकाच वयोगटातल्या. सुजाता आणि सदानंद यांच्या घरामध्ये घडणारी ही गोष्ट आहे. गोष्टीचं नाव काय? एक अर्ज आहे बाप्पा. म्हणजे घरातली मोठी माणसं जी आहेत, आई बाबा ताई दादा जे कोणी असतील, ती घरातली मोठी माणसं सगळी बाहेर गेलेली आहेत. ही लहान मंडळी घरी आहे, सुजाता घरी आहे, सदानंद घरी आहे, त्यांचे शेजारचे मित्रमैत्रिणी सुद्धा त्यांच्या घरी येतात आणि ते सगळे आपसामध्ये बोलत असतात, खेळत असताना बोलत असतात. कोणता प्रश्न?
कारण या सगळ्या लहान मुलांच्या मनात निर्माण होणारा सगळ्यात मोठा प्रश्न जवळपास सगळ्यांचा सारखा कोणता, की त्यांना आपले आई, आपले बाबा, आपले शेजारचे काकू काका वगैरे जी मोठी माणसं आहेत त्यांचं या लहान मुलांवर जे वर्चस्व आहे, ही मोठी माणसं जे लहान मुलांना धाक दाखवतात, हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको, हे या लहान मुलांना अजिबात आवडत नाही. पण आता तक्रार कोणाकडे करणार? बाबांकडेही तक्रार करू शकत नाही, आईकडेही तक्रार करू शकत नाही, शेजारच्या काकू काकांकडेही तक्रार करू शकत नाही, आणि आपल्या पवार मॅडमकडे पण तक्रार करू शकत नाही. मग आपलं ऐकेल कोण? आपण तक्रार कोणाकडे करायची? तर ही मुलं ठरवतात की आपण बाप्पांकडे तक्रार करायची. बाप्पा म्हणजे कोण? गणपती बाप्पा. त्यांच्याकडे तक्रार करायची, कारण देव सगळ्यांचं ऐकतो ना. जसं तो मोठ्या माणसांचं ऐकतो तसं तो आपल्या लहान मुलांचं पण ऐकेल. मग आपण बाप्पांकडे तक्रार करायची, म्हणजे देव नक्की आपल्याला प्रसन्न होईल. आणि एकदा बाप्पा आपल्याला प्रसन्न झाले की मग काही प्रश्नच नाही. मग आपल्याला आई पण रागवणार नाही, बाबा पण रागवणार नाही. आपल्याला आपल्या मनासारखं वागता येईल, मनासारखं राहता येईल, मनासारख्या आपल्या गोष्टी आपल्याला करता येतील. ही सगळी लहान मंडळी असं ठरवतात. मग त्यांच्यामधूनच त्यांचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी मोजके पात्र घेऊन छान ही कथा रंगवलेली आहे, गोष्ट रंगवलेली आहे. त्यांचे मित्रमैत्रिणी दोघं तिघं तेही पण येऊन जातात, आणि हे बहीण भाऊ दोघे. मग त्यांच्यामधूनच मित्रमैत्रिणी आलेले जे मित्रमैत्रिणी आहेत, कोणी त्याच्यातनं बाप्पा बनतो, आणि हे सगळे मग त्यांच्याकडे तक्रार अर्ज करतात. एक काय अर्ज करतो? सुजाता ताई जी आहे, ती जी आहे लहान आहे वयाने, ती बाप्पाकडे तक्रार करते की मला आईची जी सिफॉनची साडी आहे ती साडी नेसायची आहे, कारण आई नेसू देत नाही. बाप्पांकडे ही मुलं तक्रार करत आहे. एक काय म्हणतोय, सदानंद काय म्हणतोय की मला आईस गोला खायचंय बाप्पा, कारण आई बाबा खाऊ देत नाहीत. दुसरा काय म्हणतोय की बाप्पा मला रस्त्यावरची भेळ खायची आहे. बघा, कारण लहान मुलांना आवडणाऱ्या या गोष्टी आहेत की जे की आई वडील त्यांना करू देत नाही. आणि म्हणून ही लहान मुलं बाप्पांकडे अर्ज करत आहेत. बाप्पा कोण आहे? त्यांतलाच एक त्यांचा मित्र, तो बाप्पा झालाय. आणि देव आपला ऐकणार आहे हा विश्वास, की देव आपला ऐकणार. आपण त्यांच्याकडे जर अर्ज केला तर आपल्या अर्जाला ते नक्कीच ते मान देणार, आपल्या विनंतीला मान देणार, आणि नक्कीच खात्री आहे की बाप्पा आपले सगळे प्रश्न सोडवणार. हे सगळं करत असताना एकमेकांशी ते भांडू लागतात. या प्रसंगामध्ये अनेक म्हणजे खरंच ही कथा एक अर्ज आहे बाप्पा. ही कथा, ही बालनाटिका जर प्रत्यक्ष तुम्ही जर वेळ मिळाला तुम्हाला, आणि जर हे पुस्तक जर तुम्हाला मिळालं लायब्ररीमध्ये एखाद्या वाचनालयात, तर अवश्य वाचा. कारण यातील जे छोटे सगळे जे प्रसंग आहेत ते प्रसंग लेखिकेने अतिशय छान रंगवलेले आहेत. आणि लहान मुलांच्या हाती जर ही बालनाटिका जर गेली तर लहान मुलं अगदी त्याचा आस्वाद घेत इतकं छान वाचतील, म्हणजे इकडे वाचनाची सवय पण लागेल, कळत न कळत वाचनाची आवड पण निर्माण होईल, आणि संस्कार पण होईल. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करण्याचं सामर्थ्य कुणाच्या साहित्यात आहे बालमित्रांनो? आपल्या लेखिका गिरिजाताई कीर यांच्या साहित्यामध्ये आहे. आणि म्हणून म्हणजे लेखिका गिरिजाताई कीर यांचं जे बालसाहित्य आहे, या बालसाहित्याची ओळख करून देण्याचं लेखिका विजया वाड यांनी का ठरवलं असेल? कारण तुमच्या या बालमनावर त्याचा परिणाम झाला पाहिजे म्हणून. आणि म्हणून म्हणजे मोजकेच दृश्य पण एकदम जिवंत दृश्य या बालसाहित्यातून लेखिकेने रंगवलेलं आहे, साकार केलेलं आहे. आणि बालप्रेक्षकांची नक्कीच मन जिंकल्याशिवाय
आपलं हे नाटक किंवा बालसाहित्य राहणार नाही. आणि म्हणून ही संपूर्ण जी लिले आहे, ही जादूची जी कांडी आहे ना बाळांनो, ही कोणाच्या हातात आहे? ही लेखणी कोणाची आहे? गिरिजाताईंची आहे. म्हणजे लेखिका म्हणतात की आणखी बालकांसाठी त्यांनी काय काय लिहिलेलं आहे. म्हणजे गोष्टी रूपाने अनेक नाटकं लिहिलेली आहेत, छोट्या छोट्या कथा लिहिलेल्या आहेत. आणखी त्यांनी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे बालकांसाठी? कारण मुलांवर योग्य वयात योग्य ते संस्कार झाले पाहिजे. आणि योग्य वयात योग्य ते संस्कार जर झालेत तर पुढे त्याला भावी आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्यांना, अडचणींना, प्रसंगांना तो मुलगा सामोरे जातो. एक सुजाण नागरिक म्हणून तो समाजामध्ये ओळखला जातो. आणि म्हणून या वयात मुलांवर योग्य ते संस्कार व्हावेत यासाठी आमच्या गिरिजाताईंनी आणखी काय करून केलेलं आहे? या लहान मुलांसाठी उत्तम संस्कार घडावेत म्हणून गिरिजाताईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. आणि त्यांच्या या छोट्या छोट्या चरित्रातून एक एक संस्कार त्यांनी या बालमनावर केलेला आहे. कारण म्हणजे त्यांचं हे जे साहित्य आहे, या थोरांनी केलेलं कार्य म्हणतात ना, मागे जर तुम्ही माझा व्हिडिओ मन लावून जर ऐकला असेल तर तुम्हाला आठवत असेल, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. या थोरा मोठ्यांचं साहित्य आपण का वाचायचं? त्यांची चरित्र आपण का वाचायची? कारण ते जे जगलेत, त्यांची जी जडणघडण झाली, आपणही सुद्धा आपली जडणघडण तशी करावी. आणि त्यांनी जसं कार्य केलेलं आहे तशा त्यांच्या त्या कार्यावर आपल्यालाही सुद्धा पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे आणि तसं कार्य करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ही शिकवण आपल्याला मिळावी. आणि म्हणून या थोऱ्या मोठ्यांचं जे त्यांनी केलेलं जे कार्य आहे, ते कार्य पुढे नेणं हेच खरं त्यांचं स्मारक आहे. म्हणजे एखाद्या थोऱ्या मोठ्यांचा पुतळा बांधायचा, स्मारक बांधायचं आणि एक पुष्पमाला चढवून द्यायची, नमस्कार करायचा म्हणजे होत नाही बाळांनो. तर त्यांनी जे केलेलं कार्य आहे तसं कार्य आपल्याला करता येणं म्हणजेच खरं त्यांचं स्मारक उभं करणं आहे. आणि लेखिकेने याकडे आवर्जून लक्ष दिलेलं आहे. गिरिजाताईंनी त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपल्या साहित्यातून त्यांनी प्रत्यक्ष बघितलंच नाही, तर त्यांनी ते पूर्णत्वास नेलेलं आहे. आणि म्हणून बाळांनो, म्हणजे हे जे थोर मोठी माणसं आहेत, या थोर मोठी माणसांचं एवढं मोठं चरित्र तर आपण आता बघू शकणार नाही, पण त्यांच्या त्या चरित्रातील एक एक मुद्दा त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेला आहे. म्हणजे महात्मा फुले है ना, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. कोणी सांगितलं? महात्मा फुलेंनी सांगितलं. महात्मा फुले या समाजात, म्हणजे ज्या समाजाची, ज्या देशाची, ज्या राष्ट्राची धुरा ज्या स्त्री शक्तीच्या हाती आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारे, हे कोणाला कळलं? क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना कळलं. आणि म्हणूनच, कारण एक स्त्री जर शिकली तर अख्खं कुटुंब शिकणार आहे. एक पुरुष जर शिकला तर फक्त तो एकटाच शिकणार आहे. त्याच्या ज्ञानाचा फायदा त्याला एकट्याला होणार आहे. पण कुटुंबातील एक स्त्री जर शिकली तर अख्खं त्याचं कुटुंब शिकणार आहे. हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी ओळखलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी सावित्रीबाई फुलेंना घरी शिकवलं आणि पुण्यात
मुलींची पहिली शाळा सुरू केली. आणि म्हणूनच आज गिरिजाताई, डॉक्टर विजया वाड, आपल्या पवार मॅडम तुमच्याशी बोलतात आहे. त्यांच्या लेखणीचा अभ्यास आपण करत आहोत. त्यांनी जर हे पाऊल त्या काळामध्ये जर उचललं जर नसतं तर कदाचित आज जी ही स्त्री पुरुष समानता आपल्याला आपल्या भारतीय संविधानाने राज्यघटनेने जी दिलेली आहे ती कदाचित दिसली नसते. आणि म्हणून महात्मा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. ताराबाई मोडक तर अगदी म्हणजे त्यांनी तर काय शिकवलं? माणसं ओळखायला शिकवलं. कारण जीवन जगत असताना माणसं ओळखता आली पाहिजेत. आणि एकदा जर का माणसं ओळखायला आपण शिकलो तर कोणत्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचं काम आपल्याला देता येईल, म्हणजे ते कार्य आपलं पूर्णत्वास जाईल याची खात्री आपल्या मनात निर्माण होते. आणि म्हणून नेमकं जर ताराबाई मोडक यांनी जर शिक्षणाप्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात की माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत होती. आणि हे खरं आहे. कारण ही जी मोठी माणसं आहेत ना, ही मोठी माणसं हिऱ्याची पारख करू शकतात. कारण कोणतंही काम म्हणजे बघा, तलवार कशाची असते बाळांनो? लोखंडाचीच असते. तीच लोखंडाची तलवार जर एखाद्या सैनिकाच्या हातामध्ये जर गेली तर काय होईल? देशाचं रक्षण होईल. आणि तीच तलवार जर एखाद्या डाकू दरोडेखोरांच्या हातात जर गेली तर विनाश होईल. म्हणून माणसं ओळखता आली पाहिजेत. माणसं ओळखून त्याला त्या व्यक्तीचं त्या पद्धतीचं काम द्यायचं हे कोणी ओळखलं? ताराबाई मोडक यांनी. शिक्षणाप्रती ताराबाई मोडक यांनी ओळखलं. आणि म्हणून ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या आमच्या अनुताई वाघ यांचं सुद्धा चरित्र लिहिताना गिरिजाताई म्हणतात की ज्या भागात आपल्याला काम करायचं आहे, ज्या भागात जाऊन आपल्याला काम करायचं आहे, ज्या मुलांसाठी आपल्याला काम करायचं आहे त्या मुलांना शिक्षण देणं, त्यांना शिकती करणं, त्यांना शिक्षणासाठी त्यांना प्रवृत्त करणं खरं तर कठीण आहे. कारण हे जर करायचं जर असेल तर त्यांच्या परिसरात जाऊन त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत हे प्रथम समजून घेणं आवश्यक आहे. हे अनुताई वाघ यांनी ओळखलं. आणि म्हणून त्यांच्यासोबत राहून कार्यानुभवासारखा विषय शिकवत असतानाही सुद्धा त्यांना आपल्याला रोजगार उपलब्ध करून देता येईल का याकडे अनुताई वाघ यांनी आवर्जून लक्ष दिलं. आणि म्हणून त्यांना आपण जे बोलतो आहे, आपण जे शिकवतो आहे, आपण जे सांगतो आहे हे त्यांना समजलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी ते ज्या पद्धतीची भाषा बोलतात तसं आपल्याला बोलता आलं पाहिजे. त्यांची भाषा आपल्याला शिकता आली पाहिजे. त्यांना आत्मीयतेने जर शिकवायचं जर आहे तर त्यांची भाषा आपल्याला समजली पाहिजे, त्यांना आत्मीयतेने शिकवता आलं पाहिजे. तेवढ्याच श्रद्धेनं, कारण त्यांची भाषा जर का एकदा आपल्याला समजली, त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या आणि त्यांना जर मग आपण शिकवायला जर लागलो तर तेवढंच आत्मीयतेनं ती लहान लहान मुलं सुद्धा शिकू लागतात. आणि म्हणून त्यात शिकवत असताना प्रेम ओतणं, त्या मुलांना त्या बालकांना आपलंसं करणं हे अनुताईंनी जन्मभर आपल्या आचरणात आणलं. आणि म्हणून त्यांच्या कार्यापुढे, त्यांचं जे कार्य आहे ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत हेच खरं अनुताई वाघ यांचं खरं स्मारक ठरेल असं लेखिका गिरिजाताई आपल्याला म्हणतात. की म्हणजे अनुताईंचं स्मारक उभं करायचं नाहीये, पण अनुताईंनी जे कार्य केलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे
ती पद्धत जर आपण आचरणात आणली आणि त्या पद्धतीने जर आपणही जर एखाद्या भागामध्ये जाऊन जर तसं शिक्षण द्यायला जर लागलो तर आपला एवढा मोठा अखंडप्राय भारत देश पूर्णपणे शिक्षित व्हायला वेळ लागणार नाही. आणि आजच्या या तरुण रक्ताची जी पिढी आहे त्या पिढीने जर तसं जर केलं तर तेच खरं स्मारक, अनुताईंचं खरं स्मारक झालं असं म्हणता येईल. संत गाडगे बाबा तुम्हा सर्वांना परिचित आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कीर्तनाची, त्यांच्या कीर्तनांची सुरुवात त्याने व्हायची. आधी केले मगची सांगितले. म्हणजे परमेश्वराची जर प्रार्थना करायची असेल, भक्ती करायची असेल, आराधना करायची असेल तर देवळात जाण्याची गरज आहे का? नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशाला भेटायचा नाही. संत गाडगे बाबा आपल्याला त्यांच्या कीर्तनातून भेटून देतात. म्हणजे नवरा जर दारू पिऊन घरात जर आला तर त्याला घरात घेत असताना चुलीतली गरम राख त्याच्या तोंडात टाका असं आपल्या कीर्तनामध्ये कोण म्हणतात? संत गाडगे महाराज म्हणतात. हे संत गाडगे महाराज. या संत गाडगे महाराजांच्या चरित्रातील संदेश बघा मुलांनो. ते म्हणतात की संतप्रद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही. काही चमत्कार करावे लागत नाही. विभूती लावून आपल्याला ध्यानस्थ बसण्याची काहीच गरज नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे अंगाला लावून राखण डोळे बंद करून करीती पाप. नको. तसं संतप्रद आम्हाला नको आहे. विभूती लावण्याची आम्हाला गरज नाही, कुठलेही चमत्कार दाखवण्याची आम्हाला गरज नाही. तर लोकात राहून जनजागृती कशी करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि हेच संत गाडगे महाराज यांची शिकवण. संत गाडगे महाराजांनी ते करून दाखवलं आणि म्हणूनच ते महान संत ठरले. दुःखाच्या अग्नीत होरपळून शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या आमच्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दान धर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्यात. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्या राहिल्यात आणि आपलं स्वतःचं जीवन त्यांनी गंगाजळासारखं पवित्र ठेवलं. जगा आणि जगू द्या. म्हणजे ही प्रजा म्हणजेच आपली पुत्र आहेत. आणि म्हणून या प्रजेचं हित लक्षात घेता आपल्याला काय काय करता येईल हे कोणी ठरवलं? अहिल्याबाई होळकर यांनी ठरवलं. आणि आयुष्यभर त्या जनतेसाठी लढत राहिल्यात, जगत राहिल्यात, कार्य करत राहिल्यात. म्हणजे असे हे सगळे थोर संत, थोर व्यक्ती, मग ते महात्मा ज्योतिबा फुले असोत, अनुताई वाघ असोत, ताराबाई मोडक असोत, संत गाडगे बाबा असोत, अनेक थोर महात्मे आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत. कोणीही का असेना, तर त्यांची चरित्र आपल्या वाचनात आली पाहिजेत. कारण त्यांची चरित्र जोपर्यंत आपण वाचणार नाहीत तोपर्यंत आपल्याला जीवन म्हणजे काय ते कळणारच नाही. म्हणजे जीवन खऱ्या अर्थाने जर आपल्याला जीवन जगायचं जर असेल तर हे थोरा मोठ्यांचं जी चरित्र आहे ती चरित्र आपण वाचली पाहिजेत. कारण प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिलेला आहे. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिलेला आहे. आणि मुलांना रचेल, पचेल, रुचेल, पेलवेल अशी सोपी, अगदी हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी या चरित्र लेखनाला नवा आयाम दिलेला आहे. म्हणजे मुलांना सहज समजेल अशी भाषा, अशी साधी, सोपी, सरळ
भाषा त्यांनी आपल्या या साहित्यातून, या चरित्रातून त्यांनी रेखाटलेली आहे. लेखिका डॉक्टर विजया वाड या आपल्याला म्हणतात की गिरिजाताईंनी आणखी काय केलंय लहान मुलांसाठी, या बालकांसाठी त्यांनी आणखी काय केलंय, कोणतं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्या म्हणतात की गिरिजाताईंनी अनेक कथा लिहिलेल्या आहेत आणि त्यांची कथा, एक कथा म्हणजे एक संस्कार आहे. बाळांनो, तू सावित्री हो या पुस्तकात त्यांनी एकूण 8 कथा लिहिलेल्या आहेत. हेही पुस्तक जर तुम्हाला खरंच जर मिळालं ना, अगदी वाचनालयामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही जर ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकत आहात त्या शाळेमध्ये जरी तुम्ही वाचनालयात जाऊन विचारलं तर हे पुस्तक तुम्हाला सहजतेने मिळेल. म्हणजे तू सावित्री हो हे त्यांचं एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये एकूण 8 कथा आहेत आणि या 8 कथेतील एका माणसाची गोष्ट ही मला खूप आवडली. म्हणजे लेखिका डॉक्टर विजयाताई वाड यांना तर आवडलीच, पण मी स्वतः जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा मला सुद्धा त्या पाठात, त्या सावित्री हो या पुस्तकातील ही कथा खूप आवडली. कथेचं नाव आहे गोष्ट एका माणसाची. या कथेमध्ये गरीब घरातील एक मुलगा आहे, मधू त्याचं नाव. त्याची आई आणि तो अगदी आनंदाने राहत असतात, आनंदाने जीवन जगत असतात. पण नियती नामक शब्द बाळांनो, कधी आयुष्यामध्ये कोणाच्या वाटेवर काय आणून ठेवेल सांगता येत नाही. अचानकच त्याची आई, मधूची आई आजारी पडते. मधू लहान असतो, घाबरून जातो. आता काय करायचं? पण तो काही करून आपल्या आईला दवाखान्यात नेतो. दवाखान्यामध्ये नेतो, डॉक्टर आईला तपासतात. मधू नावाचा लहानसा मुलगा आईसोबत आहे. डॉक्टर बाहेर येतात. मधू त्यांना विचारतो, डॉक्टर साहेब, माझी आई कशी आहे? डॉक्टर म्हणतात, बाळा, आई ठीक आहे, पण आईचं मात्र ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करण्यासाठी खर्च येणार आहे, पैसे लागतील. मधू घाबरून जातो. त्याला काय करावं कळतच नाही. पैसे कुठून आणायचे? आईच्या ऑपरेशनसाठी पैसे कुठून आणायचे? दवाखान्याचा खर्च करायचा कसा? पण पैसे तर आणावे लागतीलच. म्हणून तो दवाखान्याच्या बाहेर पडतो. दवाखान्याच्या बाहेर पडत असताना एक व्यक्ती त्याला दिसतात. त्या व्यक्तीच्या पॅन्टच्या पाठीमागच्या खिशामध्ये एक पाकिट असतं. मधूला वाटतं की त्या पाकिटात नक्की पैसे असतील आणि हे पाकिट जर आपण मारलं तर, आपण चोरलं तर. बाळांनो बघा, इच्छा नसूनही कधी कधी वेळ प्रसंग कधी कसा कोणावर कधी कसा येईल हे सांगता येत नाही. आणि आपल्या आईला वाचवण्यासाठी तो त्या गृहस्थाचं पाकिट मारतो. गृहस्थ पुढे जातो, पुढे निघून जातो. त्याला काहीच माहिती नाही, कारण हा अलगद पाठीमागून पाकिट चोरून घेतो. आणि तिकडे बाजूला कोपऱ्यात जाऊन बघतो तर त्या पाकिटामध्ये 2000 रुपये असतात. मधूला खूप आनंद होऊन जातो. बापरे, 2000 रुपये! म्हणजे आपल्या आईचं ऑपरेशन आता होईल, आपली आई आता वाचेल. त्याला खूप आनंद होतो. पण तेही क्षणभरच, कारण त्या पाकिटामध्ये एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी तो बघतो आणि वाचतो. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, प्रिया आनंदा, आईसाठी 2000 रुपये पाठवतो आहे. ते खर्च आईच्या दवाखान्यासाठी तू करून टाक, कारण सध्या माझे येणे होत नाही. मोठा भाऊ लहान भावाला चिठ्ठी देतो आणि ती चिठ्ठी वाचून मधू अगदी कावराबावरा होऊन जातो. त्याच्या पायाखालची जमीन हालायला लागते. त्याला वाटतं की बापरे, आपण काय केलंय? हे असं नको व्हायला. म्हणजे कल्पना करा, त्या मधूची आई दवाखान्यात आहे. आईच्या दवाखान्याचा खर्च करण्यासाठी पैसे लागणार आहेत, पण मधूजवळ मात्र 1 रुपया सुद्धा नाही.
आणि याही अवस्थेमध्ये तो चोरी करतो तर त्या पाकिटामध्ये 2000 रुपये निघतात. पण ती चिठ्ठी वाचल्यानंतर मात्र मधूचं मन एकदम कावरबावर होतं. मधू म्हणतो नाही, हे आपण असं करायला नको, कारण हे पैसे त्या गृहस्थाच्या आईला वाचवण्यासाठी आहे. नाही, जशी माझी आई दवाखान्यात आहे तशी त्याची आई सुद्धा दवाखान्यात असेल, हे आपण असं करता कामा नये. कारण जी ती चिठ्ठी वाचतो त्या चिठ्ठीवर हे दोन ओळी तर लिहिलेल्या असतातच, शेवटी त्या गृहस्थाचा पत्ता पण लिहिलेला असतो. तो पत्ता तो बघतो आणि त्या पत्त्याचा शोध घेत मधू त्या गृहस्थाकडे जातो. दरवाजा वाजवतो. तो गृहस्थ दरवाजा उघडतो, पाहतो तर हा लहान मुलगा. तो त्याला ओळखत नाही, पण मधू मात्र त्याला ओळखून घेतो की नाही, हा हेच गृहस्थ आहेत की ज्यांचं आपण पाकिट मारलं होतं. तो बघतो आणि बघतो तर गृहस्थ म्हणतो, काय रे बाबा बाळा, काय झालं रे, कशासाठी, काय हवंय तुला? काही नाही साहेब, हे तुमचं पाकिट, यात तुमचे 2000 रुपये आहेत. आणि मी खरं सांगतो, कबूल करतो, मी माझी चूक कबूल करतो, हे तुमचं पाकिट मी तुमच्या खिशातून, पॅन्टच्या खिशातून चोरलं, कारण माझी आई आजारी आहे दवाखान्यात. पण आता मला हे नको, हे तुमच्या आईच्या खर्चासाठी आहे, हे तुम्ही तुमचे पैसे परत घ्या, मी निघतो. तो गृहस्थ तेवढ्याच हळव्या मनाने आणि आत्मीयतेने मधूच्या पाठीवरून हात फिरवतो आणि म्हणतो, बाळा नाही, या पैशाचा आता मला काही उपयोग नाही. आता हे पैसे तू तुझ्या आईला लाव, कारण माझी आई मला सोडून देवाघरी कालच निघून गेले. पण हे पैसे मात्र तू तुझ्या आईसाठी खर्च कर, कारण तुझी आई वाचली तर मला माझी आई वाचली असं वाटेल. आणि म्हणून तू हे पैसे घे आणि ताबडतोब दवाखान्यात निघून जा, कारण तुझी आई जर वाचली तर मला माझी आई वाचल्याचा आनंद मिळेल, असं तो गृहस्थ म्हणतो. बाळांनो, एवढ्या मोठ्या मनाचं दर्शन इथे जे आपल्याला होतं ना, ते अगदी आश्चर्यचकित करणार आहे की अशीही माणसं असतात जगामध्ये, हे असेही लोक असतात. आणि मधू तो पैसे घेऊन दवाखान्यामध्ये जातो, तो पैसे खर्च करतो आणि खरंच मधूची आई सुद्धा वाचते. अशी ती गोष्ट आहे जी आपल्या मनाला जाऊन छेद करून देते. त्यानंतर दुसरी गोष्ट आणखी आहे की फुलं फुलवणारा म्हातारा. या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा जी आहे ना बाळांनो, ती मोठी सुरेख आहे. वास्तविक पाहता या कथेमध्ये खूप चमत्कार आहेत, कारण आपल्या गिरिजाताईंच्या कथेमध्ये आपल्याला चमत्कार दिसून येत नाही, अद्भुतता दिसून येत नाही. पण त्यांची ही जी कथा आहे, फुलं फुलवणारा म्हातारा, ही जी कथा आहे ती कथा मात्र पहिलीच कथा आहे त्या कथासंग्रहातील. ही मूळची जपानी कथा आहे आणि लेखिका गिरिजाताई कीर यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. पण ही कथा सुद्धा अतिशय उत्तम आहे. त्यानंतर हे झाली कथा. त्यानंतरची पुढची पायरी म्हणजे कादंबरी. आपल्या कादंबरी ही कथेच्या पुढचं पाऊल, कारण कथा एक एक करून एक कथा संग्रह तयार. आणि कादंबरी ही सलग. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरच ग्रेट आहे. तुम्हाला ही सुद्धा कादंबरी जर मिळाली ना, खरंच अवश्य वाचा. महाचळवळ्या वळवळ्या असलेला हा झंप्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला हा झंप्या बघता बघता तुम्हा सर्वांचा, बालकांचा अगदी लाडका होऊन जातो. आणि असं वाटतं की बापरे, म्हणजे आग लागली असं वाटून आगीचा बंब बोलावण्याचं प्रकरण या कथेमध्ये जे रंगवलं गेलेलं आहे ना बाळांनो, खरोखरच सुरेख आहे. त्यानंतर जडबंबू डब्बू ही
बालकांसाठी, खास करून तुमच्यासाठी लिहिलेली ही कादंबरी आहे. मनोरंजक आहे. म्हणजे प्रत्येक लहान मूल जे आहे, प्रत्येक लहान मूल आपल्या आईला आवडतंच आणि प्रत्येक लहान मुलाला आई आवडतेच. तर एकदा काय होतं, या डब्बू नावाचा जो मुलगा आहे, तो मुलगा आईची प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट तो आईला सांगतो. काय होतं, त्या घरामध्ये ताईचा साखरपुडा असतो आणि साखरपुडा आहे म्हणून घरात मिठाई आणली जाते आणि कोणीतरी गरीब मुलं दारासमोर येतात आणि या डब्बूला मिठाई मागतात. डब्बू मात्र त्यांना मिठाई देत नाही. डब्बू त्यांना मिठाई देत नाही आणि ही गरीब मुलं डब्बूला मिठाई मागत आहेत, पण डब्बूनी ती मिठाई त्या मुलांना दिली नाही. म्हणून आई त्या डब्बूला समजावून सांगते की बाळा, असं नाही करायचं. आपल्या घरी मिठाई होती ना, मग त्या लहान मुलांनी, त्या गरीब मुलांनी जर मिठाई मागितली तर द्यायचे ना तुकडे तुकडे करून. त्यांना थोडी थोडी तुकडे करून जर ती मिठाई वाटली असती तर त्यांना केवढा आनंद झाला असता. असं नाही परत पाठवायचं, यापुढे असं करायचं नाही. आणि मग पुढे काय होतं, म्हणजे सर्वांवर आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे, ही शिकवण आईने त्यावेळी डब्बूला दिली. डब्बू ते पूर्ण लक्षात ठेवतो. दुपारची वेळ असते, घरातील जी मंडळी आहे ती मंडळी झोपलेली असतात. आई झोपलेली असते, बाबा झोपलेले असतात, घरात ताई झोपलेली असते, दादा झोपलेला असतो, आजी झोपलेली असते. घरातली सगळी जी मंडळी आहे ती पूर्ण झोपलेली असते आणि ताईचा साखरपुडा आहे म्हणून बाह्याकडे नेण्यासाठी मिठाईचे डब्बे आणले जातात. ते घरी असतात आणि तेवढ्यात आणखी पुन्हा गरीब मुलं घरी येतात. डब्बू जागा असतो आणि म्हणतो, काय रे बाबा, काय झालं रे बाळांनो, आम्हाला मिठाई हवी आहे. डब्बू काय करतो, कसलाही विचार न करता, कुणालाही काहीही न विचारता, म्हणजे या बेह्यांना देण्यासाठी आणलेली जी मिठाईचे डब्बे होते ते तो डब्बे आणतो आणि त्या मुलांना वाटून देतो, त्या भिकाऱ्यांना वाटून देतो. आणि यामध्ये गिरिजाताईंनी रंगवलेला जो भाग आहे तो आम्हा सगळ्या वाचकांना तो भाग, त्या कादंबरीतील तो भाग अतिशय आवडतो. म्हणजे एकूणच गिरिजाताईंनी आपल्या शब्दाचं इतकं सुंदर दान पडलेलं आहे. खरंच म्हणजे त्यांचं कौतुक करण्यासाठी खरंच शब्द नाही आहेत. म्हणजे अनंत हस्ते कमला कराने, देता किती घेशील कराने. म्हणजे एवढं सामर्थ्य, एवढं बळ, एवढं शब्दाचं दान गिरिजाताई कीर यांच्या लेखनामध्ये परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी ते शब्दबद्ध केलेलं आहे. या गिरिजाताईच्या लेखनीला, त्यांच्या या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणापासून मानाचा मुजरा. धन्यवाद बाळांनो.